ठीक आहे, चेक करू. सर मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामध्ये माहितीचा अधिकार टाकला होता सर. त्याला 3 महिने होऊन गेले सर. त्यांनी अजून माहिती दिलेली नाही. त्या उलट मला धमकी दिली, अपमानजनक वागणूक केली, तुझ्यावर खोटे आरोप लावतो, चोरीचे आरोप लावतो, आत्महत्या करतो, हा प्रकार माझ्यासोबत केला सर. माहिती द्यायला सांगतो लगेच. चल सर खूप दिवस झाले सर, अजून दिली नाही. ठीक आहे. मला ड्युटीवरून पण काढून कोण आले MJPचं? माहिती कळवली तुम्ही? यांनी जीएमआरने धमकी दिली सर. माझ्या अंगावर कॉलर पकडलं ऑफिसमधून. FIR केला मग तुम्ही? हो सर, कंप्लेंट आहे त्यामध्ये. FIR केला ना, मग पोलीस त्यानुसार कारवाई करतील. बाकी माहिती मिळाली तुम्हाला सर्व? सर 15 दिवस झाले सर, पोलिसांनी माहिती मिळाली का? नाही. जी मागितलेली होती जी मागितलेली माहिती दिली नाही सर. माहिती काय मागितलेली? काय मागितले माहिती? अर्ज आहे माझा. माहिती काय माहिती मागितले ते सांगा ना. काय पाहिजे माहिती तुम्हाला? सांगतो. एवढा वेळ नाही ना, सर्वांचा वेळ घेता तुम्ही. सर बरोबर आहे. हातामध्ये घेऊन ठेवायचं. सर खूप सारे कागद. हा माहिती साधू. काय मागितले माहिती? तुमच्याकडे असेल ना डेटा? दिली का माहिती तुम्ही? माहिती दिली नाही तर अपील केली तुम्ही? केली सर. कोणाकडे केली अपील? व्यवहारी साहेबांकडे, प्रथम अपील अधिकारी, त्यांचा काय आदेश? कार्यकारी अभियंता. त्यांच्याकडे सुनावणी झाली? त्यांनी देतो म्हणून टाळाटाळ केली सर. 3 महिने निघून गेले माझेवाले. ठीक आहे, 7 दिवसामध्ये अपीलमध्ये प्रकरण निकाली काढायचं आणि जी माहिती आहे ती माहिती उपलब्ध करून द्यायची. ठीक आहे, आता हे बघायचं नाही मला, ठेवून द्या तिकडे. जी माहिती आणि माहिती अधिकारामध्ये जशी डेफिनिशन आहे त्या पद्धतीने माहिती तुम्हाला घेता येते. 7 दिवसामध्ये MJPने माहिती द्यावी. सर मला आपल्या ऑफिसमधून लेटर लय, यांना 15 दिवसाचा टाइम दिला सर तुम्ही, तरी सुद्धा काही दखल घेतली जात नाही माझ्याकडे. सांगतो मी कारवाई करेल. चला, आपले किती तर लेटर आहे सर जिल्हाधिकारी ऑफिसचे. बोला. पत्र किती दिले सर? ठीक आहे, चलो सांगितलं ना.